आज आपण टिक्कीवाला वडापाव बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे कांदा, टोमॅटो, गाजर, पत्ताकोबी हे सगळं बारीक चिरून घेतलं आहे. त्यानंतर बॉईल केलेला बटाटा घेतला आहे, आलं लसणाची पेस्ट घेतली, नंतर ब्रेड क्रम घेतले. एका कढईमध्ये अगोदर आपण तेल गरम करणार आहोत. त्यामध्ये जिरे टाकून चिरलेल्यामधले अर्ध आपण कांदा, टोमॅटो, गाजर किसलेलं, पत्ताकोबी आणि कोथिंबीर घालून हे छान फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून ही छान परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये हळद, धनेपूड, लाल तिखट, काळा मसाला आणि घरगुती मसाला असे मसाले टाकून छान हलवून घेणार आहोत. त्यानंतर बॉईल केलेला बटाटा त्यात टाकणार आहोत. त्यानंतर मीठ आणि आमचूर पावडर आणि चाट मसाला टाकलेला आहोत. ते छान मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण अर्धा लिंबूही टाकला होता. त्यानंतर ते छान मिक्स करून घेणार आहोत. ते एकजीव झाल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत गार करायला. गार झाल्यानंतर आपण याला छान गोलाकार टिक्कीसारखे गोल करून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी घेतली आहे. त्यामध्ये डिप करून आपण ब्रेड क्रममध्ये त्याला डिप करून तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत. आपण एक साईड परतल्यानंतर दुसरी साईड छान परतून घेणार आहोत. गोल्डन फ्राय होईपर्यंत त्याला छान तळून घेणार आहोत. आपले सर्व तळून झाले. त्यानंतर आपण ते उरलेले टोमॅटो, काकडी, कांदा ते चिरलेलं सारण घेणार आहोत. त्यामध्ये आपण चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर टाकून अर्धा लिंबू त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आपण हे त्या पावामध्ये वरती पाव घेणार आहोत. त्यानंतर पावाला वरतून खालून ठेवून मध्ये ती टिक्की घेणार आहोत, टाकणार आहोत. त्यामध्ये ते आपण ते झाल्यानंतर आपण हे ग्रिल करून घेणार आहोत. बघू शकता किती छान टिक्की झाली आहे. हा ग्रिल टिक्की वडापाव नक्की ट्राय करून बघा. आवडला असेल तर लाईक